हॅलो, श्री संत श्रीमंत नामदेव महाराज. आज आपल्याला सगळ्या देशात, दुनियात, महाराष्ट्रात दिवाळीच्या आणि पाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा जाऊ, भरभराटीत जाऊ असे देवाच्या प्रार्थना हे पांडुरंगाच्या चरणी मी करतो. संत श्रीमंत नामदेव महाराज. कारण आपल्या मी भक्ती केली या पांडुरंगाची. लेखक आहे, कीर्तनकार आहे, अभंग आहे, अनेक पुस्तकं 35 लिखाण केलेले आहे कीर्तनामध्ये आणि 500 गीत अभंग वगैरे अनेक असे कीर्तन चालू केलेले आहे, लिखाण केलेले आहे. तर आपल्या एक महाराज आपल्याला संत म्हणून आपले लोहड साहेब हे आपल्याला विचारतात की महाराज, अनेक प्रकारच्या तुम्ही पंढरपूरच्या दिंडीच्या वाऱ्या केलेल्या आहेत, तरी तुम्ही गीतकार, कीर्तनकार, लेखक आहात हे सर्व लोकांना माहीत आहे. आम्ही असा प्रश्न विचारतो की तुम्ही पंढरपूरला अनेक वेळाला गेलात, पण तुम्हाला तिथे साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं का हे लोकांना तुम्ही सांगावे. आणि पंढरपूरच्या किती वाऱ्या तुम्ही गेल्या का ते सांगा. हॅलो, आताच संतांनी विचारलं लोड साहेब, कारण त्यांना मी विचारतो भक्तासाठी काय करावं लागतं आणि कसं काय अभ्यास करावा लागतो आणि काय म्हणजे मी संत झालो म्हणजे मी कीर्तनाला उभा राहिलो म्हणून तसं नसतं. देवाची सेवा करावी लागते आणि जेव्हा न्याव मिळतो, पांडुरंग जेव्हा मिळतो, जेव्हा गाय आपली पाण्यात गाळामध्ये फसली होती त्या टायमाला पांडुरंगाने आपले काय म्हणून पांडुरंग होऊन आपल्या म्हातारपणाला आपली गाय होऊन आपले तिथं पडली होती गाळात. पण कुणाला काही सांगता आलं नाही की ही गाय कामून अशी गाळात फसली आणि तिला काय करावं आहे आणि काय नाही. पण मी माझ्या पताने पांडुरंगाचं तिथं परमेश्वर आहे. कारण का त्यांना मी काशीहून पाणी आणलेले, मी त्या गायीला पाजले आणि गाय सावध आणि साक्षात पांडुरंग प्रसन्न झाले आहे. म्हणून मी काशीले 4 धाम केले त्या येताने. आणि पंढरपूरला मला संतांनी विचारलं की पांडुरंग, तुम्ही आपले संत श्रीमंत नामदेव महाराज, तुम्ही आपले पंढरपूरला किती वेळ दिंडी गेली ते आपले तुम्ही सांगावं माझे काय असे. मग श्री संत श्रीमंत नामदेव महाराज म्हणाले, त्यांना उत्तर देतो, पांडुरंगा माझे एकच विज्ञा आहे. माझी आई गरोदर होती त्या टायमाला माझ्या आईच्या पोटात होतो त्या टायमाला माझी पहिली दिंडी माझ्या पंढरपूरला गेलो आणि मग दुसरी दिंडी मी माझी आई बाळातीन झाली, मी 1 वर्षाचा झालो आणि त्यानंतर माझ्या काकाला मी आईच्या काकाला बसून माझी दुसरी दिंडी पांडुरंगाची झाली. म्हणून मला आणि तिसरी दिंडी आज माझे वय जवळजवळ 80-75 वय आहे. तर हा माझी शेवटची दिंडी माझ्या पांडुरंगाने भेट दिली आहे. पांडुरंग साक्षात पांडुरंग आहे. पण असे म्हणले की मानव पांडुरंग मी माझी दिंडी केली. संत मला विचारतात की का हो, मी एवढे वर्ष म्हातारा झालो, मी माझे जवळजवळ 50 वर्षे झाले, पण मला काय आणि मला देव प्रसंग झाले नाहीत. अरे पण कसा व्हायचा प्रसंग? तू जर त्याची सेवा म्याव केली नाही तर तू ते माझं झालो, मी गेलो आणि देवाची मी पांडुरंगाचा सेवा करतो असं नसतं. पांडुरंगाची सेवा करणं म्हणजे महत्त्वाची सेवा. पांडुरंगाने जेव्हा सकाळी उठले अभ्यास का हरिपाठ भजन वगैरे देवाची पूजा करावं लागते, रोज तुळशी अगरबत्ती करावं लागते. तेव्हा हे देव पांडुरंग नेहमी 24 तास पांडुरंगाचे नामकरण करावे, तोंडात करावे लागते. जय पांडुरंग पांडुरंग असे म्हणावं लागते. म्हणून मला साक्षात पांडुरंगाने दर्शन दिले आणि म्हणून पहिल्या दिंडीला माझे दर्शन झाले पांडुरंगाचे. एक माऊली मला भेटली आणि ती म्हणली, माऊली महाराज तुम्ही कुठे चालले? म्हणलं पंढरपूरला मी दिंडीला चाललो. पण म्हणली मी तुम्हाला एक उत्तर देते. तर कारण का की मी तुम्हाला पांडुरंगाचे दर्शन झाल्याशिवाय, कारण ती पांडुरंगाच होती म्हणून मी पांडुरंगाच्या दर्शनासाठी चाललो. तर त्या कामाला माऊली एक संत विचारली आणि मला म्हणला का हे पांडुरंगा तुम्ही कुठं चालले? तर मी म्हणलं पंढरपूरच्या ही दिंडी माझी घेऊन चाललेलो आहे पंढरपूरला गाडी. म्हणले पण एकच मी काम करते, मी तुम्हाला देव पांडुरंगाचं दर्शन झाल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. आम्हाला गरले बोलता चालता असं पंढरपूरला गेलो. पाहता ते दर्शन घेता तेवढा पांडुरंगाने तिला आम्हाला दर्शनामध्ये गेलो, पंढरपूरला गेलो आणि तिने दर्शन साक्षात पंढरपूरमध्ये आपल्या देवाचं दर्शन झाले. आणि मग म्हणून आपण देवाच्या मंदिरामध्ये गेलो आणि पांडुरंगाचे दर्शन झाले.
म्हणून मी पांडुरंगाला ही भक्ती माझे केले. माझी पिढीने माझे वडील सुद्धा त्याच्यामध्ये होते आणि मी त्या भक्ताच्या निमित्ताने मी लहानपणापासून माझे तेच काम आहे. संत श्रीमंत नामदेव महाराज एक कीर्तन भजनाचे काम करतो काही आहे म्हणून आपले मी सांगतो. मग त्या भक्ताला मी सांगितलं, अरे एक काम करा, तू एक काम करा, काही गणपतीची सेवा कर, आधी गणपतीची सेवा करा, म्हणजे तुला हे देव पावन होईल. मग देव काय म्हणाले, हे संत म्हणाले, हे ठीक आहे बाबा, मी पांडुरंगाची सेवा, हे गणपतीची सेवा करू लागले. गणपतीची आरती करून होत असताना जेव्हा हे मोदक दिव्यामुळे ठेवलेले होते गणपतीच्या पुढं, पण काय केलं झाले जेव्हा असा उंदीर आला तेव्हा की त्या उंदराने ते मोदकच घेऊन पळाला. आता हे देव मला पांडुरंग मला हे काय म्हणाले का संत म्हणाले, अहो संत श्रीमंत नामदेव महाराज, मी देव तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी देवाचे गणपतीची पूजा करायला लागलो, पण मला तुम्ही उंदराने हे मोदक घेऊनच पळाला. आता मी आरती काय करावायचं? मग मी त्यांना एकच सांगितलं, ठीक आहे बाबा, उंदराने ते माझं घेऊन पळाला ना, ते काय हरकत नाही. मग तुम्ही एक काम करा, त्या उंदराची पूजा करा. मग ते संत काय करायला लागले, त्या उंदराची सेवा करायला लागले. उंदराची सेवा करताना जेव्हा ही पूजा करताना आरती चालली तेव्हा असताना जेव्हा मांजर देवा उंदराला पाहून जेव्हा देवा पळू लागलं की देवा विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आता काय म्हणून संत म्हणाले, आता मी काय करू सांगा देवा, मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी उंदराची सेवा केली, मांजराची सेवा करायला आता म्हणले सांगा. तेव्हा ते मांजराची सेवा करू लागले तेव्हा, पण तेव्हा होती आरती करावेली जेव्हा पूजा पाठ करे चालू झाला असताना तेव्हा मांजर जेव्हा पूजापाशी बसल्या असताना जेव्हा मांजर काय करावेली जेव्हा का असा पुत्र आला की तेव्हा ते पुत्र त्या मांजराकडे पाहू लागला की जेव्हा मांजर काय झाले की हे पळवून गेली, विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग. आता म्हणले संत श्रीमंत नामदेव महाराज, तुमच्या सांगितल्याप्रमाणे मला काय देव पावन झाला नाही, मला काय होईना, म्हणून आता मी काय करावे सांगा पांडुरंग पांडुरंग. मला मग त्याला एक सांगितलं देवा, एक खंडरायाची सेवा करा. खंडराया म्हणजे कुत्रा असतो देवा, त्याचा ही देवाचं का कालच त्यांनी जागरण गोंधळ केलेला आहे बघा, तेव्हा पावन झाला त्यांना असे म्हणून मी आज त्याच्या ह्या समित्या आहेत म्हणून मी आपल्या पांडुरंगाची सेवा केली. म्हणून मला मिळावा मिळणार, मी लेखक आहे कीर्तनकार, माझ्या आईची सेवा केली. बाप देवा बापानी जन्म दिला देवा, असे करावे देवा. बाप देवा जन्म देवा, विसरू नाही देवा, तिथे जन्म देता आहे विसर देवा. ही भोगा देवा सांगावे पांडुरंग, सांगावे पांडुरंग. देव पावन झाला संत श्रीमंत नाम देवाला, साक्षात भेटले देव विठ्ठल राया पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. आज मी दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, सगळ्यांना, आणि समाधानीच्या जावं असे, भरभाटाची जावं असे पांडुरंगाच्या निमित्ताने दिवाळीच्या आणि पाडव्याच्या शुभेच्छा देतो. जय हरी, जय पांडुरंग, पांडुरंग.